नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे जानेवारीच्या हप्त्या संदर्भामध्ये. तुमच्या बऱ्याच महिलांच्या मला कमेंट आलेल्या आहेत की ताई, जानेवारीचा हप्ता आम्हाला मिळणार आहे का? म्हणजेच कोणाला ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता आला नाही त्यांना, ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्यांना हप्ता जानेवारीचा जो आहे तो मिळणार आहे का, अशा तुमच्या कमेंट आलेल्या आहेत. मला याचं उत्तर मी अगोदर पण दिलेलं आहे, पण भरपूर कमेंट आलेल्या आहेत आणि तुम्ही मला सारखं म्हणत असं ताई रिप्लाय करा ना, रिप्लाय करा ना. तर काय होतं ना, कमेंट छोटी असते पण त्याचं उत्तर खूप मोठं असतं, म्हणून मला व्हिडिओमधून काही काही वेळेस उत्तर द्यावं लागतं. तर आज तुम्हाला सांगणार आहे जानेवारीच्या हप्त्याला जे आहे ते वितरणाला किती उशीर होणार आहे, ही प्रक्रिया कशी होते हे तर मी अगोदरच तुम्हाला सांगितले आणि ते बघून बघून तुम्हाला इतर ठिकाणच्या व्हिडिओमध्ये पण पाहायला मिळत असणार आहे आता, कारण हे मी आधीच सांगितलं होतं. बरोबर. आता जानेवारीचा हप्ता जर तुम्हाला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही तर जानेवारीचा हप्ता येईल का या संदर्भात बोलणार आहे आणि जानेवारीचं वितरण एक्झॅक्ट किती तारखेपर्यंत होऊ शकतं तेही सांगणार आहे. आता ह्याच्यामध्ये जानेवारीचं वितरण जे आहे ते आपल्याला कधी होणार, तर मी सांगितल्याप्रमाणे माझ्या माहितीप्रमाणे हे आपल्याला या जानेवारी हप्त्याचं वितरण जे आहे, जर आचारसंहिता वगैरे जर आपण सोडली, म्हणजे सगळ्यांना माहिती आहे सध्या आता आचारसंहिता चालू आहे आपल्या, जे काही आता आपले पंचायत समितीचे वगैरे इलेक्शन आहेत ना त्या संदर्भात आचारसंहिता चालू आहे. पण ते जर आपण सोडलं, कारण कसं आपण जर आचारसंहिता जर सोडली तर आपल्याला हे 10 तारखेच्या आत वितरण होणं अपेक्षित आहे. पण जर आचारसंहिता धरली तर आपल्याला हे 10 तारखेच्या पुढेही आपलं हे वितरण जाण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं मी आचारसंहिता जी आहे ना इलेक्शनची, त्या दृष्टिकोनाने मी तुम्हाला सांगितलेलं आहे की समजा आचारसंहिता जर आपण धरली की बाबा आपल्या या योजनेच्या अंतर्गत आपल्या ह्या जानेवारीच्या हप्त्याला जर आचारसंहिता लागू असेल तर हे हप्ता वितरण आपल्याला म्हणजे फेब्रुवारीच्या सांगते बरं का, फेब्रुवारीच्या 10 तारखेच्या पुढेही जाऊ शकते. आणि आचारसंहिता जर लागू नसली, म्हणजे आचारसंहिता जर लागू नाही केली तर आपल्याला हे 10 तारखेच्या आत वितरण होणं अपेक्षित आहे आपल्या जानेवारी महिन्याचं. बरोबर. कारण आता आपले आहे 2 फेब्रुवारी आणि अजून तरी या योजनेच्या अंतर्गत कुठलीही अपडेट आलेली नाही. सगळ्यांनाच माहिती आहे आता आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार हे आपल्याला सर्वांना सोडून गेलेले आहेत. तर त्यांचं जे अर्थ खातं आहे ते सुद्धा रिक्त आहे. या संदर्भात मी सगळ्यात अगोदर आपल्या चॅनलवर माहिती दिलेली आहे. आता हीच माहिती बघून इतर लोकही तुम्हाला सांगत आहेत. तर आता जोपर्यंत आपले अर्थमंत्री, आता सरकारच्या हातामध्ये आहे की ही प्रक्रिया कशी करायची. जर अर्थमंत्री जे आहेत ते सध्या नियुक्त केल्यानंतर मग आपल्याला या योजनेच्या अंतर्गत वितरण होतं का अर्थमंत्र्यांची नियुक्ती करण्याच्या अगोदरच आपल्याला हे वितरण होतं, ह्या दोन्ही प्रक्रिया आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे, आता अर्थमंत्री खातं म्हणजे आता जे अर्थ खातं आहे हे भाजपाकडेच आहे, म्हणजे हे भाजपाने त्यांच्याकडेच ठेवलंय. फक्त ह्याच्यावर अजून अर्थमंत्री कोण होणार याचा निर्णय अजून तरी आलेला नाही जेव्हा मी हा व्हिडिओ शेअर करते. पण आता बीजेपीकडेच हे अर्थ खातं असल्यामुळं तसं आपल्याला काही काळजी करायची आवश्यकता नाही. कारण समजा अर्थमंत्री नाहीत पण तरी सुद्धा मग आपल्या या योजनेच्या अंतर्गत वितरण होतं का हे पाहणं गरजेचं आहे. जरी अर्थमंत्री नसतील तरी सुद्धा महिला व बालकल्याण विभागाला चेक जातो का आणि मग आपल्याला वितरण होतं का ते बघूया. सगळ्यात अगोदर आपल्याला या योजनेच्या अंतर्गत GR येतो, लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर आपल्याला अर्थ विभाग ह्या योजनेच्या अंतर्गत एवढा एवढा निधी मंजूर केला असा GR येतो. त्यानंतर आपल्याला महिला व बालकल्याण विभागाकडून बँकेकडे तो निधी जातो, आपल्या मेन SBI बँकेकडे, आणि मग नंतर आपल्याला वितरण होतं. ही प्रक्रिया आहे. तर या प्रक्रियेमधून आपल्याला जायचं आहे. तर आता ह्याला किती वेळ लागणार, कसं होणार हे तर आपणही सांगू शकत नाही. पण जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलेलं आहे की आचारसंहिता याला लागू होते किंवा आचारसंहिता ह्याला नाही लागू होत, त्या पद्धतीने हे वितरण होणार आहे, एवढं कन्फर्म आहे. बाकी सगळी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आता येऊया तुमच्या दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराकडे. तुमचा दुसरा प्रश्न असा होता की ताई, आम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नाही आला पण जानेवारीचा हप्ता येईल का? तर तुम्हाला ह्याच्यामध्ये मी सांगणार आहे बघा. आता जर तुमचा फॉर्म जो आहे तो अपात्र झाला असेल, म्हणजेच काय, तुम्ही EKYC केली, EKYC केल्यानंतर तुमचे जे 2 प्रश्न होते त्याच्यामध्ये तुमच्याकडनं चूक झाली आणि EKYC तुमची चुकलेली आहे, त्याच्यामुळे तुमचे फॉर्म आता अपात्र आहेत. आता तुमचे जर फॉर्म अपात्र यादीमध्ये आहेत तर ते पात्र यादीमध्ये जर यायचे असतील, जर तुम्हाला हे वितरण व्हायचं असेल जानेवारीचं, तर तुम्हाला तुमच्या फॉर्मची पडताळणी होणं आवश्यक आहे. म्हणजेच काय की तुमचा फॉर्म अपात्र का झाला, तुम्हाला लाभ का मिळत नाही, याची पडताळणी होणं गरजेचं आहे. याची पडताळणी झाल्याशिवाय
जर तुमचा फॉर्म अपात्र असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हे कन्फर्म शुअर सांगते मी तुम्हाला. जोपर्यंत तुमच्या फॉर्मची पडताळणी होत नाही की तुमच्याकडनं तुमचा लाभ का बंद झाला, बरोबर, तोपर्यंत तुम्हाला हप्ता येणार नाही. हे तेवढंच सत्य आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. आता ह्याच्यामध्ये आमच्या बऱ्याच महिलांनी जे आहे ते केवायसी केलेली नाही, तर त्यांना तर मी सांगितलेलंच आहे की तुम्हाला हप्ताच येणार नाहीये, कारण तुम्ही केवायसी केलीच नाही. त्यामुळे तुमचा जो हप्ता आहे तो फायनली आता बंद झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये ऑप्शन काय आहे, तर तुमची एक तर केवायसीची पडताळणी होणं, दुसरं म्हणजे ज्यांनी केवायसी केली नाही त्यांची केवायसी परत होणं. म्हणजे तुम्हाला पात्र असाल तर लाभ चालू होईल. हे एकच शेवटचं ऑप्शन आहे. पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळण्याचं हे एकच ऑप्शन आहे. याशिवाय तुम्हाला हप्ता मिळणार नाही, हे कन्फर्म शुअर आहे. आता तुम्हाला मी तुमच्या 2 प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता ह्याच्यामध्ये तुमची पण केवायसी झाली नाही का, तुमची केवायसी केली नाही का, या सगळ्या प्रश्नांवर तुमच्या मला कमेंट येणारच आहेत. तर जेवढ्याही तुमच्या कमेंट असतील किंवा या माझ्या व्हिडिओवर तुमचे जेवढे प्रश्न असतील, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी अवश्य देणार आहे, काळजी करू नका. या योजनेच्या अंतर्गत सर्व अपडेटवर आपलं लक्ष आहे. सगळ्या अपडेट आपण पुढे पाठवत पण असतो, त्याचीही काळजी करू नका. मी ट्विटरलाही एक व्हिडिओ आज शेअर करणार आहे. आपला हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर मी ट्विटरलाही व्हिडिओ शेअर करणार आहे. आपल्याला पोर्टलवर ऑप्शन देण्यात यावं या संदर्भामध्ये. त्यामुळे जे लोक ट्विटरला असतील ते मला मनीषा धुमाळ या माझ्या ट्विटर हँडलला फॉलो करू शकतात नक्कीच. आणि तुमच्या ज्या काही कमेंट असतील त्याही तुम्ही मला अवश्य करा या योजनेच्या अंतर्गत. आता याच योजनेच्या अंतर्गत आपला दुसरा जो येणारा व्हिडिओ आहे तो केवायसी डीबीटी या संदर्भामध्ये असणार आहे. त्यामुळे नक्कीच तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही पहा. तुम्हाला दुसऱ्या कुठल्या योजनेचा व्हिडिओ हवा असेल, कुठलीही माहिती हवी असेल तर मला कमेंट करा. तुम्हाला त्या विषयावर मी नक्कीच माहिती देणार आहे. तर ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असणार आहे. जर आवडली असेल कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन अवश्य दाबा. जर आपले येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्हाला बेल नोटिफिकेशन दाबणं बंधनकारक आहे. आणि हे युट्यूबचे नियम आहेत, हे माझे नियम नाहीत, बरोबर. चला तर मग परत भेटू तुमच्याच प्रश्नांवर उत्तरांचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.